शुभ सकाळ सर्वांना। तर सकाळची वेळ आहे, मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि इथं तुम्हाला एक गंमत दाखवते बघा। आता या कुंड्या ज्या आहे यामध्ये मी साधारणतः 2 ते 2.5 वर्षापूर्वी गुलमोगऱ्याची जी शेंग असते ती फोडून मी त्याच्या बिया ज्या आहेत त्या कुंड्यांमध्ये घातल्या होत्या। गेल्या वर्षी कुंड्यांमध्ये झाडं अजिबात आले नाहीत आणि आता साधारणतः 2-2.5 वर्षांनंतर बघा झाडं मस्त अशी आलेली आहेत गुलमोगऱ्याची। आणि तुम्हाला माहीत असेल उन्हाळ्यामध्ये गुलमोगरा किती छान फुलतो आणि त्यामुळेच ही जी झाडं आहेत ती मी बाहेर लावणार आहे। आणि इथं बघा आपला हा नीम ॲलोवेरा शॅम्पू जो आहे तो सकाळ सकाळी मी बनवलेला आहे, ऑर्डर्स होत्या याच्या त्यामुळं बनवलेला आहे। तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आपण याला असं म्हणू शकतो, रिझल्ट छान असतो आणि तो बनून तयार आहे। आता फक्त सेट व्हायचं आहे, 6 ते 7 तास आपण याला असं ठेवलो की हा शॅम्पू जो आहे तो सेट होतो, मध्ये जे पण बबल्स वगैरे असतात, एअर बबल्स वगैरे असतात ते जातात। तर अशा पद्धतीचा हा आपला शॅम्पू जो आहे तो बनून तयार झालेला आहे। आपल्याकडे बरेच जण विचारतात किती प्रकार आहे शॅम्पूचे, तर सध्या तरी 3च प्रकार आहे। पहिला गोल्डन शॅम्पू, दुसरा नीम ॲलोवेरा शॅम्पू आणि तिसरा जो आहे तो आहे जास्वंदाचा शॅम्पू। आणि त्याच्यानंतर इथं मी चाकू खरेदी करण्यासाठी आले होते, कारण की साबणाचा एक नवीन प्रकार मी तुमच्याशी शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये। नवीन आपण साबणाची ती पद्धत आहे ती लोफा साबणाची आहे आणि ती साबणं मी कशी बनवली आहे काय सगळं काही डिटेल शेअर करेन। तर बघा इथं निघाले होते घरातून, त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि मग पाऊस बराच वेळ चालू होता आणि त्यामुळे विचार केला की आता पाऊस थांबण्याची जर वाट बघितली तर खूप वेळ होईल आणि त्यामुळं सगळी कामं आवरली, घरी आले आणि हा आपला स्मॉल ट्रायपॉड म्हणू शकतो, सेल्फी स्टिक आहे पण याचा वापर आपण ट्रायपॉडसारखा करणार आहोत। आणि खूप दिवसापासून आपला ट्रायपॉड जो आहे तो तुटलेला होता, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ जो आहे तो बनत नव्हता आणि आता व्हिडिओ जो आहे तो प्रॉपर अँगलने बनेल। तर आणखीनही शॅम्पू सेट झालेला नव्हता, इथं पाहू शकता कलर मात्र खूप सुंदर येत चाललेला आहे। तर हा आपला शॅम्पू जो आहे तो आणखीन 2 ते 3 तास लागतील। सोलापूरवरून आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला फटाफट लागले, कारण का तर सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नव्हतं। म्हटलं की अगोदर फटाफट गरमागरम स्वयंपाक बनवावा, जेवण करावं आणि बाकीची कामं जी आहेत ती ते नंतर करावी। आल्यानंतर आंघोळसुद्धा केलेली आहे, कारण की पूर्णपणे भिजले होते आणि केस पण ओले होते आणि अशाच अवस्थेमध्ये केस बांधून ठेवणं किंवा केस सुकवणं बरोबर नाही, त्यामुळे म्हटलं की अगोदर हेअर वॉश करावा आणि इथं नंतर फॅनमध्ये मी केस सुकवेन। पण सध्या जे आहे ते जेवणाकडे फोकस करते, कारण की खूप जास्त भूक लागली होती आणि जेवणामध्ये भाकरी भाजी वगैरे बनवली होती आणि दही वगैरे पण, म्हणजे आता माहीत नाही दही नाही खाणार बहुतेक, कारण की भिजून आलेली आहे, नाहीतर सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते। तर त्यामुळं भाज्या वगैरे फटाफट बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर जेवणसुद्धा करून घेतलं। श्री स्वामी समर्थ। शुभ दुपार सर्वांना। तर दुपार झालेली आहे आणि आतापर्यंत सगळी कामं जी आहेत ती मी उरकून आलेली आहे सिटीमधून, म्हणजे सोलापूरला गेले होते आणि खूप साऱ्या वस्तू आणायच्या होत्या, त्या सगळ्या घेऊन आले, जेणेकरून उद्या पार्सल जे आहे ते व्यवस्थित जातील आपले। तर बघा खूप सारा पाऊस सकाळपासून चालूच होता आणि पावसाचा जर विचार करत बसले असते तर आपलं काम जे आहे ते पेंडिंग राहिलं असतं, झालंच नसतं। त्यामुळं अशीच गेले, भिजत का होईना सगळी कामं आवरली आणि त्याच्यानंतर घरी आले, खूप भिजलेली होते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि गरम पाण्याने केस जे आहेत ते धुतलेले आहेत। तर बघा बऱ्याच ताई काय करतात की जेव्हा पण पावसामध्ये भिजून वगैरे येतात ना तेव्हा त्या हेअर वॉश करत नाहीत, असेच केस खुले सोडतात आणि असेच हवेमध्ये किंवा फॅन खाली सुकवतात। असं करण्याने काय होतं की आपला हेअरफॉल खूप जास्त होतो। त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या ताईंनो टाळा तुम्ही। केस गळती जी आहे ती अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपली केस गळती जी आहे ते स्टार्ट होते आणि एकदा केस गळती सुरू झाली की मग त्याला कंट्रोलमध्ये आणणं खूप मुश्किल होतं। त्यासाठी पावसामध्ये आता बघा पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे सांगते की पावसातून भिजून आला तर नक्की केसांवरती गरम पाणी घेऊन म्हणजे हेअर वॉश करा आणि त्याच्यानंतर केस सुकवा। तर बघा या व्हिडिओमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करते। बऱ्याच गोष्टी बरेच प्रश्न जे आहेत ते
बऱ्याच ताई विचारत आहेत, व्हॉट्सअपला सुद्धा विचारलेले आहेत की तुमची फॅमिली, तुमची मुलगी, तुमचे मिस्टर व्हिडिओमध्ये येत नाही. तर बघा, मला माहित नाही आता हे व्हिडिओ कसे बनणार आहेत, काय बनणार आहेत, फॅमिली व्लॉग्स असतील का माझ्या एकटीचेच असतील, काही माहित नाहीये. कारण की ते कम्फर्टेबल नाहीयेत व्हिडिओमध्ये येण्यासाठी, त्यामुळे त्यांना मी अजिबात फोर्स करणार नाहीये. पण हो, माझी मुलगी, माझे मिस्टर घरामध्ये आहेत, व्यवस्थित आहे, सगळं काही ठीक आहे, काळजी करू नका. आणि बऱ्याच ताईंना चिंता वाटत होती की सगळं व्यवस्थित आहे की नाही म्हणून, त्यामुळं हा प्रश्न जो आहे तो क्लिअर केला. तर बघा, या चॅनलवरती मी काय शेअर करेन, बऱ्याच ताईंना म्हणजे असं वाटत असेल की फॅमिली ब्लॉग असेल, तर शक्यता कमी आहे फॅमिली ब्लॉग्स असण्याची. कारण का, माझे मिस्टर त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, आणि मुलगी जी आहे तिची स्टडी म्हणा किंवा बाकीचे जे पण असतं तिचं रुटीन, ते ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती चालते. आणि मला पण असं वाटत नाही की तिला ब्लॉगमध्ये घ्यावं वगैरे. पण जे पण मी या चॅनलवरती शेअर करेन ती माझी स्ट्रगल लाईफ असेल, माझ्या लाईफ संदर्भात सगळ्या गोष्टी असतील. त्यामुळं मुलीला कदाचित होऊ पण शकतं एखाद्या वेळेस ती येईल, पण तिच्या मनावरती आहे. पण शक्यतो तिला मी तिच्या स्टडीकडे वगैरे फोकस करायला सांगते, आणि त्यामुळे या गोष्टीपासून थोडंसं दूर ठेवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. जेव्हा 12वी संपेल त्याच्यानंतर मग नंतर आली तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण सध्या तरी थोडे दिवस ती या सगळ्यांपासून दूर राहील. तर ही झाली म्हणजे महत्वाची गोष्ट सांगायची होती. कारण की बऱ्याच ताईंनी म्हणलं होतं की ब्लॉग चालू केले ताई आणि मुलगी दिसत नाही व्हिडिओमध्ये किंवा मिस्टर दिसत नाहीत व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीचे आपले फॅमिली व्लॉग्स जे आहेत ते असणार नाहीत. फक्त माहिती संदर्भातले किंवा माझी स्ट्रगल लाईफ काय असणार आहे, यापुढची लाईफ काय असणार आहे, माझ्या लाईफमध्ये मागच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करेन, किंवा पुढे जे पण घडणार आहे त्यात ते सगळं काही तुमच्याशी शेअर करेन. खूप काही आहे माझ्याकडे शेअर करण्यासारखं, जे की मनामध्ये खूप जास्त मी काय केलंय, डांबून ठेवलेलं आहे. आणि ते कधी ना कधी कुठल्या तरी रूपामध्ये तुमच्या समोर येईलच, सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत त्या. आणि तेच मी या चॅनलवरती तुमच्याशी शेअर करेन. तर बघा, सकाळपासून हेच चाललं होतं, खूप धावपळ, खूप काही झालं. म्हणजे सकाळी तर अगोदर सुरुवातीला व्हिडिओ बनवले, त्याच्यानंतर सिटीमध्ये गेले, साधारणतः 10-10:30च्या सुमारास मी सिटीमध्ये गेले, आणि यायला मला 2:30 वाजले. पूर्ण सगळी कामं जी आहेत ती करून घेऊन आले. आणि आता काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. म्हणजे काही पॉकेट्स जे आहेत ते बनवायचे आहेत, काही साबणं बनवायचे आहेत, आणि पॅकिंग म्हणजे पार्सल जे आहे ते पॅक करायचे आहेत. खूप सारी कामं आहेत, ती तर मी करेनच. पण बघा, या चॅनलवरती तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल एवढं मी नक्की सांगेन. कारण की एका स्त्रीचं जीवन जे आहे ते, ती कशी अडकली जाते, कुठल्या संकटामध्ये मधून ती कशी बाहेर येते, काय काय तिच्या लाईफमध्ये चाललेलं असतं. आणि काही गोष्टी अशा आहेत, जर मी या माझ्या लाईफमध्ये नाही शेअर केल्या ना, तर खूप खूप साऱ्या मुली या गोष्टींपासून दूर राहतील. त्या गोष्टी त्यांना माहीतच होणार नाही, लाईफ कशी आहे. आता प्रत्येक जण त्या ठोकर खाऊन शिकणारच आहे, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की मी शेअर कराव्या, ज्या माझ्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर कराव्या. वेळोवेळी येणाऱ्या दिवसांमध्ये मी सगळं काही थोडं थोडं का होईना शेअर करत जाईन. जे माझ्यासोबत घडलेलं आहे, जे घडणार आहे पुढे भविष्यामध्ये, ते सगळं काही ऍज इट इज मी तुमच्याशी शेअर करेन. तर हेच असणार आहे या चॅनलवरती. आणखीन जे पण आपलं जे काम आहे, जे पण आपण हा छोटासा, नाही छोटासा तरी म्हणू शकत नाही मी बिझनेस, माझ्या बिझनेसला. तर माझा बिझनेस जो आहे आणि आपल्या सगळ्यांचा जो बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये कोणकोणत्या अडचणी येणार आहे, तिथून आपण कसा मार्ग काढणार आहोत, ते सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर बघा, कधीच आपल्या स्वतःच्या बिझनेसला छोटा बिझनेस म्हणायचं नाही, असं मला कोणीतरी परवाच सांगितलं, माझ्या मुलीनेच सांगितलं, आणि ते मला पटलं. त्यामुळं यापुढे मी माझ्या बिझनेसला कधी छोटा बिझनेस असं म्हणणार नाहीये. तर हे सगळं काही तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. कधीच तुम्ही पण काही सुरुवात करत असाल, बघा आता खूप चान्सेस आहेत. आजकाल इंटरनेट आहे, आजकाल ही जी दुनिया आहे ना, ही वेगळी दुनिया आहे. आणि जेव्हा तुम्ही या दुनियेशी कनेक्ट व्हाल ना, मग फरकच पडणार नाही तुम्हाला. बाहेरची लोक किंवा तुमच्या आजूबाजूची लोक किती द्वेष करतात, किती तुम्हाला पडलेल्या नजरेने पाहतात, किंवा किती तुमची चर्चा करतात, या म्हणजे या दुनियेचा काही संबंधच राहत नाही. कारण का, तुम्ही जर तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल ना, तर ही दुनिया, ही इंटरनेटची दुनिया तुम्हाला खूप काही देण्यासारखी असते. तुम्हाला इथं मावशा भेटतील, तुम्हाला इथं काक्या भेटतील, इथं ताई भेटतील, इथं खूप सारं काही भेटेल तुम्हाला. फक्त योग्य मार्गाने याचा वापर करता आपल्याला आला पाहिजे.
जर कोणामध्ये कला असेल, म्हणजे बिझनेस करण्याची म्हणा किंवा घरगुती प्रोडक्ट बनवण्याची, तर नक्कीच या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरावं. थोडे दिवस सुरुवातीला त्रास होणार, कारण की सबस्क्रायबर्स म्हणा किंवा फॉलोअर्स तेवढे नसणार आहेत, त्यामुळे सुरुवातीला थोडासा त्रास होईल. पण जेव्हा तुमच्यावरती विश्वास बसेल लोकांचा, तेव्हा तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो नक्की करणार आहे. आता बऱ्याच ताई लोणची, पापड एवढी छान छान बनवतात आणि बऱ्याच म्हणजे बाहेर जे विकत मिळतात त्यापेक्षा कितीतरी पटीने खूप चांगली टेस्ट असते. त्यांनी नक्कीच इथे यावं, या क्षेत्रामध्ये यावं, उतरावं आणि त्यांनी आपला बिझनेस जो आहे तो स्टार्ट करावा. तर खूप स्कोप आहे. घरामध्ये बसून तुम्ही सगळं काही हँडल करू शकता, तर नक्की करावा. तर आणि हे महत्वाचं आहे की आपल्या बिझनेसला कधी छोटा बिझनेस समजायचं नाही.